तर नमस्कार सगळ्यांना, आशाद रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवल्या आहेत आळूच्या वड्या आणि ते पण पारंपरिक पद्धतीने। तर आपण आता पुढे बघूया रेसिपी कशी केली आहे। तर चला तर मग बघूया रेसिपी। तर त्याच्यासाठी मी हे काळ्या देठाचे आळूची पानं घेतली आहेत। काळ्या देठाची याच्यासाठी घ्यायची की ती खाजरी नसतात। आणि आता हे त्याचे मी देठ काढून घेतलेत। सगळी देठ त्याची काढून घ्यायची, म्हणजे जे आपण आळूचे रोल बनवतो ना तेव्हा ते प्रॉब्लेम नाही होत त्याच्यामुळे ही सगळी देठ काढून घ्यायची आपल्याला। या शिरा सगळ्या काढून घ्यायच्या। हे बघा, हे पूर्ण काळ्या देठाचेच घेतलेत मी आळूची पानं आणि या शिरा मी आता सगळ्या काढून घेतल्यात। आणि ही जी हे आहे ना लाटण्याने ना आपण ते थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे त्या शिरा थोड्या दबतात, म्हणजे जेव्हा आपण आळूचा रोल बनवतो ना तेव्हा मग प्रॉब्लेम नाही होत। आणि हे मी चिंच आणि गूळ गरम पाण्यात भिजत ठेवलेली। आता त्याचा मी चाळणीतून त्याचा कोळ काढून घेणार आहे। दोन्ही एकत्रच होतात, चिंच आणि गूळ मी एकत्रच भिजत टाकलेलं। आता हे काढून घेतले मी कोळ आणि हे चोथा उरलेला आहे। आता मी या मोठ्या भांडं घेतले, त्याच्यामध्ये मी मोठे 4 पळी बेसनाचं पीठ घेतले आणि मी जवळजवळ अर्धा पाव मी हे तांदळाचं पीठ घेतलं। तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी की कुरकुरीतपणा येतो आपल्या वड्यांना, त्याच्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं। आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। हे मीठ टाकल्यानंतर मग आपण आता हे मी हळद 2 चमचे हळद टाकली आहे आणि लाल तिखट पण टाकले। लाल तिखट तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाका। आणि हे मी पेस्ट केलेली कोथिंबीर आणि मिरचीची आणि हे चिंच गुळाचं पाणी टाकले। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे धने जिरेची पूड टाकली आहे। तुम्ही जिरं वाटून घेतलं तरी चालेल त्या पेस्टमध्ये। आणि आता हे मी सफेद तीळ घेतलेत 2 चमचे, छान लागतं त्याच्यामध्ये सफेद तीळ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, पाणी जितकं पाहिजे तुम्हाला तेवढं टाकून। थिकनेस म्हणजे पानांना कसं लावता येईल त्याप्रमाणे तुम्ही पातळ करून घ्यायचं, ते जास्त पण पातळ नाही करायचं। बघा, हे असं करायचं सरसरीत, म्हणजे ते पटापट लावलं जातं। आणि आता मी ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट पण घेतलेली, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली, मिक्स करून घेतलं। आता हे मी ओट्यावरच घेतलं, ओटा मी साफ करून घेतलेला आणि ओट्यावरच लावायला घेतलं मी आळूचं पान। आता हे एक एक करून आपण लावून घ्यायचं, ह्याला एकदम पातळ थर लावायचा, जाड नाही। हे आता एक एक पान ठेवून आपण हे लावून घ्यायचं पीठ। हे बघा मी कसं लावते त्याप्रमाणे हे लावून घ्यायचं। छोटी छोटी पानं आतमध्ये लावायची, म्हणजे इझी होतं ते। कवळी कवळी पानं मिळालेली मला। आणि आता हे सगळं थर लावून घ्यायचं पीठ। हे बघा मी आता असं हे लावून घेतलंय। आता ह्याचा रोल बनवायचा। आता हा रेडी आहे रोल वाफवून घ्यायला। असे मी रोल बनवून घेतले बरेच। आता मी हे भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आणि आता हे मी आळूचे जे रोल आहेत ते वाफवून घेतलेत। हे आपले रोल वाफवून झालेत। आता हे थंड करण्यासाठी ठेवायचे 10-15 मिनिटासाठी। आता हे आपले थंड झालेत, आता हे मी काढून घेतलेत आणि आता हे आपण गोल गोल असे कापून घ्यायचे। पूर्णपणे थंड झाल्यावरच कापायचेत, म्हणजे ते चांगले कापले जातात गोल गोल। थंड झाल्यामुळे थोडं कडकपणा पण येतो त्याला, त्याच्यामुळे पूर्ण थंड करूनच घेऊन कापायचे। बघा हे असे इझी कापले जातात थंड झाल्यावर।
आता हे मी कापून घेतले, छान गोल गरगरीत झालेत आणि तीळ पण दिसतात त्याच्यात. आतमध्ये तीळ टाकले. कोणी कोणी वरतून फ्राय करताना तीळ लावतात, पण मी हे आतमध्येच तीळ टाकून घेतलेले त्याच्या. बघा मस्त झालेत कापून. आता आपण फ्राय करायचे, शालो फ्राय करायचे. पॅन घेतलाय मी, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेऊया. आता 2 चमचे तेल टाकले मी. हे आता गरम करून घेतलं. आता हे वड्या आपण सोडूया, मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया. शालो फ्राय छान कुरकुरीत करायचा. शालो फ्राय आलटून पालटून घेऊया, म्हणजे कुरकुरीतपणा येतो दोन्ही साईडने. असं आपण करून घेऊया मस्तपैकी. आता ह्या आपल्या वड्या झाल्यात, आता काढून घ्यायच्यात आपल्याला. ह्या छान कुरकुरीत तळल्यात, थोड्या खरपूस तळल्या तरी चालतात. आता हा दुसरा बॅच मी परत तळायला ठेवला. आता हे असंच आपण तळून घेऊया आणि मस्त गरमागरम खाऊया. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली लाईक करून सांगा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि माझी रेसिपी कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.